आम्ही तर आहोत चिकन मटन लवर. तुम्हाला आवडतं का चिकन आणि मटन खायला? तर लोक जेवण केल्याच्यानंतर एक्सरसाइज करतात. आमची एक्सरसाइज अशा प्रकारची असते. तर नमस्कार मंडळी, आज आमचं ठरलं होतं की आम्हाला जायचं होतं बाहेर जेवण करायला. तर म्हणजे अचानकच ठरलं, बाबांनी कॉल करून सांगितलं की आज आपल्याला बाहेर जायचं आहे, कारण 1-2 दिवसानंतर ना आम्हाला निघायचं होतं आमच्या कर्मभूमीकडं. त्यामुळं मग बाहेर जेवायला जायचं होतं. तर आमचे सासरे ते जेवायला बाहेर येणार नव्हते, कारण त्यांची तब्येत खराब असल्यामुळे डॉक्टरने त्यांना बाहेर खायचं मना केलं होतं. पण त्यांच्यासाठी घरी छान असा स्वयंपाक बनवून ठेवला आणि आम्ही सगळे आवरून निघालो होतो बाहेर जायला. तर काय मग काढली आमच्या बाबांनी गाडी आणि आम्ही असं मस्त सगळेजण बसलो त्या गाडीमध्ये. पण आता गाडीमध्ये बसायची स्टाईल पहा आमच्या जयची आणि दादाची, एकदम युनिक स्टाईल आहे. तर मग काय आईनला यायची बिलकुल इच्छा नव्हती, कारण त्यांना ना बाहेरचं जेवण आवडतं ना हॉटेलचं जेवण आवडतं. तरी त्यांना कसं सगळे तयार होऊन निघालो होतं खरं, पण नक्की नव्हतं की कोणत्या हॉटेलला जायचं, कारण प्रत्येक वेळेस तसं आम्ही संगमनेरलाच जात असतो. पण ह्या वेळेस आम्हाला एवढं लांब जायचं नव्हतं, कारण घरी नाना एकटे असल्यामुळे आम्हाला लवकर पाठीमागे यायचं होतं. मग काय जैनी त्याच्या बाबांनी थोडासा विषयावर डिस्कशन केलं की नक्की कोणत्या हॉटेलला जायचं. मग त्यांनी ठरवलं की आपल्या घरापासून 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरच एक छान असं हॉटेल आहे, तिथं जायचं. मग काय गाडी फिरवली त्या साईडला आणि फायनली पोहोचलो आम्ही त्या हॉटेलला जिथं आम्हाला जायचं होतं. तर या हॉटेलचं नाव होतं हॉटेल भन्नाटवाडीने. एकदम नावाप्रमाणेच हॉटेल एकदम भन्नाट होतं. मग काय जयच्या बाबा समोर समोर आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं. तर आम्ही विचार केला होता की आपण कॅबिनमध्ये बसू, कारण बाहेर थोडी थंडी होती म्हणून. तर कॅबिनमध्ये टेबल खूप छोटा होता, कारण तिथे 4 माणसंच बसायची जागा होती. आम्ही तर 6 जण होतो. मग काय कॅबिन कॅन्सल केलं आणि बाहेर आलो हॉलमध्ये. म्हटलं चला आपण हॉलमध्येच बसूयात. तर हॉल पण एकदम मस्त सजवलेला होता. मग काय आम्ही हॉलमध्ये गेलो तर तिथं चालू होता TV. आता आमचं TV म्हटलं तर मी काळींचं पूर्ण लक्ष आमचं TVकडं. आणि आम्ही जिथं बसलो होतो शेजारी तिथे एक छान असं कपल जेवायला बसलं होतं, म्हणजे वो दो और उनके दो. तर मस्त ते पण असे जेवण करत होते. म्हटलं चला आता आपली ऑर्डर येऊ द्या. तर आईला फोटो सेल्फी काढायच्या नावाखाली आईचा मस्त मी व्हिडिओ काढून घेतला, इकडं बघा म्हटलं, आणि व्हिडिओ काढून घेतला. तर मग काय आम्ही बसलो तोपर्यंत आमचे बाबा गेले ऑर्डर द्यायला. मग काय तन्मय काळे पण एकदम खुशीमध्ये बसले होते. जय भांगरेचं तर फार विचारूच नका बाबा. आणि आमच्या जय भांगरेंचं असं आहे की तो कुठेही बाहेर गेला ना की त्याला पहिले पाहिजे असते आईस्क्रीम. आता त्याला आईस्क्रीम कुठून आणायची. मग काय कसं तरी त्याला म्हणवलं की बाबा इथं आईस्क्रीम भेटत नाही, आपण जेवण झाल्यावर पाहू आईस्क्रीमचं काय ते. मग काय ही बॉटल पहा, ह्या हॉटेलपेक्षा ही बॉटलच एवढी सुंदर होती की फार विचारूच नका. मग काय आमच्या जय भांगरेने जोपर्यंत आपली ऑर्डर येत नाही तोपर्यंत आमच्या जय भांगरेने मस्त या बॉटलसोबत टाईमपास केला. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. आपल्यासोबत शाकाहारी माणूस होतं, शाकाहारी माणसासाठी मस्त पनीर मसाला पाठी मागवला आणि आपल्यासाठी तर आपण चिकन लवर तर मस्त आपल्यासाठी सुक्कं चिकन आणि झणझणीत अशी रस्सा भाजी. मग काय सगळ्यांनी ताव मारायला सुरुवात केली. तर आमच्या तन्मय दादांपासून सुरुवात झाली. तर पाहू आता आपल्या आईला हे जेवण आवडते की नाही आवडत. आणि आमचे बाबा किती घ्या घ्या म्हटलं नको नको म्हणणारे आमच्या बाबा मस्त त्यांनी त्याच्यावर लिंबू पिळून मस्त ताव मारला त्या जेवणावर. आणि इकडं शाकाहारी माणसाचं ते मस्त गाडी ओव्हरलोड झालेली होती. मग काय आणि हा टिश्यू पेपर, तर टिश्यू पेपरचा बॉक्स खाली होईपर्यंत आमच्या जय भांगरेने, कारण फुकटचा टिश्यू पेपर म्हटलं काय विचारूच नका, एक घास खाल्ला की टिश्यू पेपरने तोंड पुसायचा. टिश्यू तोंडात जाईपर्यंत आमच्या जय भांगरेने तोंड पुसलं आणि मस्त सगळ्यांनी आता जेवण केलं. आता पाहू आता रिॲक्शन की यांना जेवण आवडलं की नाही. दादालाही खूप जेवण आवडलेलं आहे आणि आमच्या आई तर मस्त खुश झाले जेवण करून, शाळेत त्यांना जेवण आवडलं. असं सर्वांचं जेवण झाल्याच्या नंतर ना आमचे बाबा गेले बिल द्यायला, मी पण गेले त्यांच्या पाठीमागं. तर मी बिल पाहायला नाही गेले बरं, मी गेले होते मस्त माझं फेवरेट असं हे बडीशेप आणायला. घरामध्ये किती बडीशेप असली तरी जी हॉटेलची बडीशेपची जी टेस्ट असते ना ती कुठंच नाही. मस्त मुठ्ठीभर घेऊन आले, आमच्या दादाला थोडीशी दिली. पाहतो तर काय आमच्या समोर चालली होती मस्त मायलेकाची जोडी. तर ही आईंना फीडबॅक विचारत होते की कसं जेवण होतं, तुला आवडलं का. तर आईंना पण जेवण आवडलं होतं. मग काय आईंना पण थोडासा बडीशेप दिल्याच्या नंतर ना मग आम्ही निघालो आमच्या गाडीमध्ये बसून भूम. आता आम्हाला जायचं होतं घरी, पण आमच्या जय भांगरेची डिमांड होती आईस्क्रीम खायची. मग काय त्यांची डिमांड पूर्ण करण्यासाठी आम्ही निघालो अकोले साईडला. अकोले साईडला गेल्याच्या नंतर ना आईस्क्रीम खायची होती, पण आईस्क्रीमच्या ऐवजी आम्ही तिथे गेल्याच्या नंतर ना खाल्ली रबडी. मग काय सगळ्यांनी रबडीवर ताव मारला. घरी येत असताना मध्ये जय भांगरेंचे परम मित्र पाशाबाई भेटले, त्यांच्यासोबत 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर ना रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर ना लोक वॉकिंगला जातात किंवा एक्सरसाइज करतात. ही पहा ही आहे आमची वॉकिंग किंवा एक्सरसाइज, म्हणजे जेवलेलं अन्न खाल्लेलं अन्न कसं जिरवायचं हे यांच्याकडून शिकून घ्या. गाडीमध्ये आपला DJ चालूच होता. मग काय आमचा जय भांगरे नाचायला लागला म्हणून सगळेच नाचायला लागले आणि यांना पाहून यांचे आईवडील एवढे खुश होत होते ना, म्हणजे फार विचारूच नका. शेवटी नाही का आईवडीलच. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.